नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुढचा महिना ते दीड महिना हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत कठीण काळ असणार आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील यांनी सतर्क राहायला हवं. कारण ऑपरेशन टायगरला सुरुवात झालेली असं म्हणायला हरकत नाही आणि यामध्ये सगळ्यात यावेळचं लक्ष आहे ते म्हणजे ठाकरेंचे खासदार. त्यातले 5 खासदार, एकूण ठाकरेंकडे 9 खासदार आहेत, त्यातले 5 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करायला तयार आहेत. पण आडलंय एका खासदारामुळे, कारण आड येतोय तो म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आणि त्यामुळे एका खासदाराचं मन वळवण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. हे सगळं एकीकडे असताना दुसरीकडे हे सगळं का घडतंय, याला ठाकरेंच्या शिवसेनेतला अंतर्गत वाद हा जबाबदार आहे का, हे देखील बघणं फार गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे जर का ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्याकडे आले तर एकनाथ शिंदेंना याचा नेमका फायदा काय, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट या कमेंट बॉक्समध्ये तर कळवाच, पण व्हिडिओ देखील शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, ह्या सगळ्याची सुरुवात जी आहे ती राज्यसभेच्या निवडणुकीच्या घोषणेपासून झालेली आहे. बघा कशा पद्धतीने डाव खेळले जातात, कसं जाळं टाकलं जातं. राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टेटमेंट दिलं की आमच्याकडे एकूण 7 जागा आहेत राज्यसभेच्या, आमच्याकडनं 6 जागा तर निवडून येतीलच, बाकी 1 जागा जी आहे ती महाविकास आघाडीची आहे, त्यामुळे त्यांनी कोणता उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण जर का शरद पवार निवडणुकीचे उमेदवार म्हणून जर का उभे राहणार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल. याचाच अर्थ जर का ते नसतील तर आम्ही आमचा 7वा उमेदवार उभा करू, असं महायुतीकडनं आम्ही उभा करू, असं देवेंद्र फडणवीसांना सूचित करायचं होतं. आणि तिथनं ह्या सगळ्या खेळाला सुरुवात झाली आहे. हा खेळ प्लॅन झाला होता तो यापासून, आणि तो भाजप आणि एकनाथ शिंदेंनी या खेळाचा डाव टाकलेला होता. एक माहिती होतं पूर्णपणाने की या एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिनसणार आहे. आता ही जागा नेमकी कुणाला द्यायची, शरद पवारांना द्यायची, काँग्रेसने आपल्याकडे घ्यायची का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्याकडे घ्यायची, यावरनं निश्चित वाद होतील. आणि या वादाचा फायदा जर का समजा शरद पवारांना उमेदवारी गेली नसती तर एकतर ती शिवसेना उभाठा गटाकडे गेली असती किंवा काँग्रेसकडे गेली असती आणि मग लगेचच महायुतीकडून 7वा उमेदवार दिला असता आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पाडण्याचे जोरदार प्रयत्न झाले असते. हा एक त्यातला भाग होता. पण दुसरा यातला डाव असा होता की या उमेदवारीवरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा अंतर्गत वाद तयार होईल, याची देखील कल्पना ही भाजप आणि एकनाथ शिंदेंना होती. आणि म्हणूनच हा डाव टाकण्यात आला होता, म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी ते विधानही केलेलं होतं. आता मी तुम्हाला जसं सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये काय झालं असतं हे आपण कळलं, पण यातनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये का वाद निर्माण झाला असता आणि याची कल्पना ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि भाजपला कशी होती, तर मुळामध्ये याची सुरुवात लगेचच झाली. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर 2च दिवसामध्ये खासदार संजय राऊत यांनी एक विधान केलं की शरद पवारांशी मी काही दिवसांपूर्वी बोललो आणि शरद पवार या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडनं जर का शरद पवार उमेदवारीच्या रिंगणात उतरणार असतील, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर आमचा पाठिंबा हा त्यांनाच राहील. कारण शरद पवारांइतका अनुभवी उमेदवार हा दिल्लीमध्ये असणं हे अत्यंत गरजेचं आहे महाविकास आघाडीच्या दृष्टीनं. आणि शिवसेनेमध्ये म्हणजे उभाठा शिवसेनेमध्ये पहिली ठिणगी जर पडली असेल तर संजय राऊतांच्या या विधानांनी पडलेली आहे.
कारण लगेचच अधिवेशन सुरू झालं. या अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरेंनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये संजय राऊतांचं हे विधान साफ खोडून टाकलेलं आहे. एवढंच नाही तर त्याच्यावर थांबले नाही, तर त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर सुद्धा संशय व्यक्त केला. एक तर ते म्हणाले की अनुक्रमे जर का लक्षात घेतलं तर शिवसेना ठाकरे गटाचाच नंबर यावेळी उमेदवारीसाठी आहे. आमच्याकडे 20 आमदार आहेत. त्याचप्रमाणे मागच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही फौजिया खान यांच्यासाठी आमचा उमेदवार मागे घेतलेला होता. या सगळ्या गोष्टी बघता यावेळी आम्हीच उमेदवार आमचा देणार आहोत. कारण प्रियांका चतुर्वेदी ज्या आहेत त्यांची मुदत ही राज्यसभेची संपलेली होती. पुन्हा एकदा प्रियांका चतुर्वेदींना संधी देण्याची इच्छा ही आदित्य ठाकरेंच्या मनामध्ये होती. आणि इकडे संजय राऊतांनी तर शरद पवारांचं नाव घेऊन अडचण निर्माण केलेली होती. आणि त्यामुळे या वादाची सुरुवात या राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाली. आणि याची सगळी कल्पना ही भाजप आणि एकनाथ शिंदेंना होती. हा वाद असं म्हटलं जात आहे की हा वाद वाढतोय. मधल्या काळामध्ये आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे समोरासमोर आले, पण त्यांनी एकमेकांकडे बघितलं नाही किंवा हास्य सुद्धा केलं नाही किंवा हस्तांदोलन सुद्धा केलेलं नाही. त्यामुळे आता आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद चांगलाच पेटलेला आहे, ही देखील एक चर्चा आहे. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही उमेदवारी आपल्या हातातनं गेली याबद्दलची एक नाराजी आदित्य ठाकरेंच्या मनामध्ये आहे, जी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या समोर बोलून दाखवलेली आहे. एकूण काय तर सध्या शिवसेनेमध्ये उबाठामध्ये अंतर्गत वाद आहे. आणि असंही म्हटलं जात आहे की या वादामुळे संजय राऊत कदाचित शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊ शकतील, ही देखील एकीकडे चर्चा आहे. आता कट टू आपण ऑपरेशन टायगरवर येऊया. एक लक्षात घ्या, ही संधी आहे. म्हणजे आपण जेव्हा यावर एक व्हिडिओ केलेला होता, जेव्हा एकनाथ शिंदे तातडीनं 4 दिवसापूर्वी दिल्लीला गेले होते, त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, 1.5 तास त्यांची चर्चा झाली, अमित शहांची भेट घेतली, तेव्हा आपण व्हिडिओ केला होता. त्यावेळेला आपण काय अंदाज असू शकतात या भेटीमागचे हे आपण वर्तवले होते. आणि तेव्हाच मी असं म्हटलेलं होतं की हळूहळू या भेटीमागची कारणं आहेत ती आता समोर येतील, स्पष्ट होतील. आणि त्यानुसार आता ही कारणं समोर येत आहेत. एक लक्षात घ्या, या दिल्ली भेटीमध्ये काय घडलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंची एवढी म्हणजे 1.5 तास पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली, तर ती एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक गुड न्यूज दिलेली आहे. ती गुड न्यूज काय दिलेली आहे तर आमच्याकडे उद्धव ठाकरे गटातले जवळपास 6 खासदार हे आमच्याकडे यायला तयार आहेत. आणि तसं आलं तर शिवसेनेची आपली ताकद वाढेल, त्या निमित्ताने आपली NDA मधली ताकद वाढेल. आणि याचा आपल्याला सगळ्यात चांगला फायदा हा 2029च्या दृष्टीनं खूप मोठा होऊ शकतो. अशा पद्धतीची एक आनंदाची वार्ता घेऊन एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेलेले होते. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेच्या मनामध्ये अजून आपल्यासाठी काय फायदे त्याचे 2 ते 3 मुद्दे ते घेऊन गेलेले होते, ती मी तुम्हाला विस्ताराने सांगणारच आहे. पण आता मुळामध्ये आपण या खासदारांकडे येऊयात. ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकूण खासदार आहेत 9 खासदार कोण आहेत तेही आपण बघूयात. त्यातले खासदार म्हणजे एक अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई, संजय दिना पाटील ईशान्य मुंबई, अरविंद सावंत दक्षिण मुंबई, त्यानंतर संजय जाधव परभणी, ओमराजे निंबाळकर धाराशिव, भाऊसाहेब वागचौरे शिर्डी, राजाभाऊ वाजे नाशिक, संजय देशमुख वाशिम, नागेश पाटील हिंगोली, असे एकूण 9 खासदार आहेत. आता एक लक्षात घ्या, या 9 खासदारांपैकी एकनाथ शिंदेंच्याकडे यायला इच्छुक असलेले 5 खासदार आहेत. पण घोडा अडलाय तिथेच. ते का अडलेला आहे तर पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो काय सांगतो तर जर का आता 9 खासदार आहेत तर यापैकी जर का 2/3 मेजॉरिटीने जर एक गट बाहेर पडला तर पक्षांतर बंदी कायदा लागत नाही. मग 9 खासदार असतील तर किती खासदार बाहेर पडले तर हा कायदा लागू होणार नाही, तर 6 खासदार पाहिजेत. आता 5 खासदार हे तयार आहेत एकनाथ शिंदेंबरोबर जायला.
त्यातले पुढचे 4 खासदार जे आहेत त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला आहे, तरी एका खासदाराचं मन वळवण्याचे प्रयत्न हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं जोरदार सुरू आहेत आणि हे लवकरात लवकर व्हावं याचं कारण असं आहे. आता आपण येऊयात की एकनाथ शिंदेंना यातनं फायदा काय होणार आहे. एक लक्षात घ्या, आता म्हणजे केंद्रातल्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना होईल, मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होतील. त्यावेळेला एकनाथ शिंदेंची इच्छा अशी आहे की जर का हे 6 खासदार आपल्याकडे आले तर आत्ता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे खासदार किती आहेत? 7 खासदार आहेत. 6 खासदार जर यांच्याकडे आली तर यांची संख्या किती झाली? तर एकूण संख्या झाली 13 खासदारांची. एक लक्षात घ्या, म्हणजे नितीश कुमारांच्या कडे जे काही खासदार आहेत त्यांच्यापेक्षाही एकानी खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे होतात. जर हे 6 खासदार उद्धव ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार फुटून जर का एकनाथ शिंदेंबरोबर आले तर ती संख्या होते 17. एकनाथ शिंदेंचं दिल्लीतलं वजन वाढतं. वजन वाढल्यानंतर एकनाथ शिंदे ही मागणी करणार आहेत की आम्हाला कॅबिनेटमध्ये आमच्या शिवसेनेला 2 मंत्रिपदं मिळाली पाहिजेत. त्यातलं एक नाव सुद्धा निश्चित होतंय, ते म्हणजे एकनाथ शिंदेंचे जे सुपुत्र आहेत ते खासदारच आहेत आणि त्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आणखीन एका खासदाराला मंत्रिपद मिळेल. बारणेंचं नाव चर्चेत आहे, पण ते आत्ता काही आपण अगदी खात्रीशीर बोलू शकत नाही. पण 2 खासदारांच्या मंत्रिपदाची चर्चा ही त्या निमित्ताने रंगलेली आहे. पण एक लक्षात घ्या, हे जर का खासदार आले तर एकनाथ शिंदेंच्या खासदारांची संख्या होते 13, त्यांचं वजन वाढतं. आज 2 नंबरच्या स्थानावर म्हणजे चंद्राबाबू नायडूंच्या पक्षानंतर जर का कुणाचं वजन राहील तर ते एकनाथ शिंदेंचं वजन राहील. तसंही एकनाथ शिंदेंचं दिल्लीमध्ये दबदबा आहेच. अमित शहा हे कायम एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभे असतात आणि त्यातून जर का 13 खासदारांचं संख्याबळ झालं तर एकनाथ शिंदेंच्यासाठी ते म्हणजे म्हणतात ना, दाही बोटं तुपात गेल्यासारखं एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये होईल. कारण एका अँगलनी जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदेंचं लक्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सुद्धा आहे. या वेळेला महाराष्ट्रामध्ये 56 आमदार हे एकनाथ शिंदेंचे निवडून आलेले आहेत. 13 खासदारांचं संख्याबळ, त्यातून पुन्हा या महापालिकेमध्ये सुद्धा चांगला रेकॉर्ड एकनाथ शिंदेंचं राहिलेलं आहे. मुंबई वगळता बाकी सगळ्या ठिकाणी एकनाथ शिंदे 2 नंबरवर आहेत. मग ते अगदी झेडपीमध्ये आहेत, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आहेत, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं वजन महाराष्ट्रातलं वाढलेलं आहे आणि त्यांचा डोळा म्हणजे अजूनही त्यांच्या डोक्यातनं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हे गेलेलं नाही. त्यामुळे सर्वार्थाने त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत की जर का आपल्याकडे खासदारांची ही संख्या वाढली तर केंद्रामध्ये मोदी सरकारला आपण एक चांगल्या पद्धतीचं बळ देऊ शकतोय आणि त्या योगे काही गोष्टी आपण त्यांच्याकडे ठासून मागू शकतो. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री पद सुद्धा आहेच. ते दिलं जाईल, ते त्यांना मिळेल का वगैरे वगैरे हा सगळा भाग अलाहिदा आहे. आता तुमची उत्सुकता लागलेली असणार आहे की हे 5 खासदार कोण आहेत की जे एकनाथ शिंदेंच्या बरोबर जायला तयार आहेत आणि ते जायला तयार असतील तर त्यांचा फायदा काय आहे. त्यांचा फायदा हाच आहे, एक लक्षात घ्या, अमित शहांचं सुद्धा या 5 खासदारांबरोबर बोलणं झालेलं आहे. अमित शहांनी त्यांना सांगितलेलं आहे की सत्तेत राहण्याचे जे काही फायदे आहेत ते तुम्हाला आम्ही देऊच, पण 2029ची तुमची खासदारकीची निवडणुकीचं तिकीट हे सुद्धा तुम्ही पक्क समजा, असं आश्वासन सुद्धा त्यांना अमित शहांकडनं देण्यात आलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या की सगळा ट्रॅप पूर्ण झालेला आहे, एका खासदारामुळे अडलंय. पण आता मग हे सगळं का घडलं? हे सगळं का घडतंय? का खिंडार पडतंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला? याचा विचार करण्याची सुद्धा आता गरज आहे. आणि मी म्हणूनच पहिली सुरुवात जी केली होती ती राज्यसभेच्या निवडणुकीपासून केली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेमध्ये, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जो अंतर्गत वाद उफाळलाय, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या वादाचं देखील हे एक मोठं कारण आहे. कारण संजय राऊतांच्या बरोबरीनं देखील काही लोक बाहेर पडू शकतात अशी देखील एक चर्चा आहे. किंवा या वादामुळे
शिवसेना उबाठामध्ये देखील काही नाराजी आहे, हे देखील बोललं जात आहे. आदित्य ठाकरेंच्या आम्ही एक वेळ उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये काम करायला तयार आहोत, पण आम्ही आदित्य ठाकरेंबरोबर काम करायला तयार नाही, असं म्हणणारे सुद्धा काही आमदार, काही खासदार हे आहेत. त्यामुळे तो यातला एक मोठा भाग यामागे आहे असं बोललं जात आहे. दुसरी गोष्ट, या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण मागच्या वेळेला बघितलं की उद्धव ठाकरे हे मुंबईतच अडकून पडले. ना उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये फिरले, ना आदित्य ठाकरे फिरले. अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर संजय जाधव जे परभणीचे आहेत, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर आपले उमेदवार निवडून आणले, पण ज्या पद्धतीने संजय जाधवांचं कौतुक हे शिवसेनेमध्ये व्हायला पाहिजे होतं, त्या पद्धतीने पक्ष नेतृत्वाने ते केलं नाही, त्यांच्याकडे त्या पद्धतीने लक्ष दिलं नाही. दुसरं नाव आहे ओमराजे निंबाळकर. आपल्याला आठवत असेल, जो काही महापूर आला होता त्या काळामध्ये ओमराजेंनी आपल्या जीवाची पर्वा न करता जे अडकलेले लोक होते त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांचं नाव महाराष्ट्रभर झालं, पण नेतृत्वाकडनं ज्या पद्धतीने कौतुकाची थाप ही पाठीवर पडली पाहिजे ती पडली नाही. आणि अशा निवडणुकीत ना झेडपीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे बाहेर पडले, ना कुठल्या निवडणुकांना पडले. आणि त्यामुळे आता लोकांच्या मनामध्ये, शिवसेना उबाठामधल्या नेत्यांच्या मनामध्ये ही एक भीती आहे की हे आमच्या पाठीशी जर उभेच राहणार नसतील तर मग आम्ही कोणाकडे बघून लढायचं आहे. हा त्यातला एक भाग आहे, अंतर्गत वादाचा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पुढचे 3.5 ते 4 वर्ष निवडणुका नाही आहेत, त्यामुळे विरोधी बाकावर बसणं हे किती अवघड आहे. ना निधी आहे, ना काही आपल्या भागामध्ये आपल्याला काम करता येत आहे. तेव्हा अशा वेळी आपण सत्तेबरोबर राहिलो तर निदान पुढच्या वेळेला आपण निवडून येऊ शकतो, ही देखील एक खात्री आहे. आणि त्यातून पुन्हा आदित्य ठाकरेंचं जर का ऐकायचं असेल, नेतृत्व करा त्यांचं जर का पुढच्या काळामध्ये येणार असेल तर ते काही लोकांना मान्य नाही आहे. याचं कारण, त्यालाही देखील कारण शिवसेनेचा एक इतिहास आहे. त्या इतिहासाच्या फार खोलात आपण जाऊयात नको. पण आता पुढच्या काळामध्ये आदित्य ठाकरे जेव्हा कमान साधणार आहेत तेव्हा आदित्य ठाकरेंच्या जवळचे, त्यांच्या ज्या विश्वासातली लोक असतील तीच आदित्य ठाकरे पुढे करणार आहेत. आणि त्याचंच निमित्त आहे ते म्हणजे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातला वाद. कदाचित या वादामुळेच आता संजय राऊत देखील दूर होण्याची शक्यता आहे. पण एकूण हे ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्ताराच्या आत एकनाथ शिंदेंना हा डाव साधायचा आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की पुढचा 1 ते 1.5 महिना हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत कठीण काळ असणार आहे. पण गाफील न राहता उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, यांनी आपल्या लोकांशी संवाद वाढवला पाहिजे. कारण प्रत्येक वेळी माणूस गेल्यानंतर हे एवढंच म्हणतात की जाणारा जे गेले ते कावळे, जे राहिले ते मावळे, असं नुसतं म्हणत बसून होणार नाही. जर पक्षाला आपल्याला उभारी द्यायची असेल, पक्षातल्या लोकांमध्ये विश्वास भरायचा असेल तर प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद करून त्यांच्यामध्ये तो विश्वास जागृत केला पाहिजे. आता तुमची उत्सुकता ही वाढलेली असेल की मी तुम्हाला सगळे खासदार कोण आहेत त्यांची नावं सांगितली, ते कशामुळे कोण कोण नाराज आहे तेही सांगितलं. पण मग आता एकनाथ शिंदेंच्या बरोबर जाणारे खासदार कोण आहेत आणि विरोध करणारे खासदार कोण आहेत हे ऐकायला तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. एक लक्षात घ्या, नावं आपण म्हणजे काही माहिती असली आपल्याला तरी आपण ती उघडपणाने घेऊ शकत नाही, कारण जोपर्यंत यातलं तथ्य समोर येत नाही तोपर्यंत हे बोलणं चुकीचं आहे. पण मी तुम्हाला एक हिंट नक्की देईल. जी काही सगळी मी नावं वाचलेली आहेत त्याच्यामध्ये मी अगदी ते कुठले आहेत, परभणीचे आहेत, शिर्डीचे आहेत, मुंबईचे आहेत, अमुक आहेत, सगळं वाचलेलं आहे. एवढंच सांगतो की 5 खासदार कोण जाणार आहेत त्यापेक्षा जे 4 खासदार आहेत त्या ज्यांनी नकार दिलाय ते कुठले आहेत ते मी सांगतो. त्यातले 2 जे आहेत ते मुंबईचे खासदार आहेत आणि 2 खासदार आहेत ते मराठवाड्याचे खासदार आहेत. एकूण आता तुम्ही हुशारच आहात, तुम्हाला सगळंच तुम्ही जाणून आहात, त्यामुळे ते खासदार कोण असू शकतील, त्यातला एक खासदार कोण फुटू शकतो याचा अंदाज तुम्ही नक्की लावू शकता. एवढं सांगून मी इथे थांबतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.